वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूज डायरी। तर आम्ही गेलो आहोत 3 नाईट 4 डेजसाठी उदयपूरला। तर आता तुम्हाला काही हे व्हिडिओ सगळे उदयपूरचे बघायला मिळतील। आम्ही कसे गेलो, कुठे राहिलो, काय काय फिरता येतंय तिथे, तर इन डिटेलमध्ये सगळे मी व्हिडिओ केलेले आहेत। आता आम्ही बोरिवलीवरून ट्रेन पकडली होती। ही ट्रेन आपली बोरिवलीला आलेली आहे। लोकशक्ती एक्सप्रेस होती ही। तर ही बोरिवली स्टेशनला आली आहे। रात्रीची ट्रेन आहे। पहाटे 5:45ला अहमदाबादला पोचते आणि मग तिथून आम्ही कॅब केलेली होती। इन डिटेल सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळते। तर आता आम्ही ते चढत आहोत ट्रेनमध्ये। थोडेफार तिकडचे असे फुटेज घेतलेले आहेत आणि कंटिन्यू काही ना काहीतरी खायला चालूच असतं। आम्ही घरातून 6:15ला निघालो, त्याच्यामुळे आम्ही डिनर काही केला नव्हता। तर आल्या आल्या तिथे डॉमिनोजचा पिझ्झा होता, तो घेतला। त्याच्यानंतर बरंच काय काय मध्ये मध्ये येत होतं, ते तुम्हाला मी सांगते। मग एक 10पर्यंत आम्ही थोडंफार खाल्लं आणि त्याच्यानंतर मग झोपलो होतो। मी तर म्हणेल, जर लॉंग डिस्टन्सला ट्रेनने जात असाल तर ट्रेनमध्ये जे खायला येते ना ते घ्यायचं। आता इथे एक सँडविचवाला आला होता, ते आम्ही घेतलं। म्हणजे बघा, जसं ज्याला सूट होतं त्याप्रमाणे तो खाऊ शकतो। तर आम्ही काय सगळेच आयटम त्याच्यातले घेतले नाहीत, काही काही गोष्टी घेतल्या। तर आम्ही जेवून आलो नव्हतो। कोणी कॅरी करून पण घेऊन येतात, घरातनं बनवून पण घेऊन येऊ शकतो आपण। पण आम्ही ठरवलेलं की जे काय असेल ते आपण फूड इकडचंच खायचं म्हणून। पण फूड वाईज पण सगळं चांगलं होतं। तर हे आम्हाला ह्या सीट मिळालेल्या, खालच्या 2 आणि एक वरची। आणि रात्री मग 11 वाजता झोपलो होतो आम्ही सगळेजण। तर हे बघा, आता आपण डायरेक्ट भेटू अहमदाबादला। तर अहमदाबाद स्टेशनला उतरल्यानंतर आम्हाला जवळजवळ 1 तास तरी हे नव्हतं, म्हणजे काही बुकिंग केलेलं नव्हतं आम्ही कॅबचं। 6ची कॅब बुक केलेली। अहमदाबाद स्टेशनला आम्ही 6 वाजता कॅब बुक केलेली, ती आली आम्हाला पिकअप करायला। आता वाजलेत 5:30, आम्ही अहमदाबादवरून गेली एक कॅब। तर मग आता पोचलो मी अहमदाबादला। 5:30 झालेले आहे। तिथे स्वरा आणि स्वाहिल आणि बॅग वगैरे ठेवत आहेत वरती। आणि आम्ही पोचवतो उदयपूरला। मग तिकडचं सगळं आपण बघूयात। 3 दिवस आहोत, म्हणजे 3 नाईट 4 डेज आहे मंगळवारपर्यंत। तर आपण ते सगळे एन्जॉय करूयात। अँड सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। इन डिटेलमध्ये सगळे व्हिडिओ येणार आहेत आपले। अहमदाबाद टू उदयपूर जो रोड आहे, रस्ता आहे, म्हणजे हायवे, तो खूप चांगला आहे। कुठे काही खड्डे असे काही जाणवले नाहीत। खूप चांगलं केलेलं आहे। बाय रोड जाण्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि नेचर बघायला पण चांगलं वाटलं। कारण आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या ह्याच्यामध्ये गेलेलो। फक्त व्हिडिओ मी थोडे लेट पोस्ट होत आहेत माझे, डिसेंबरमध्ये होत आहे। तर तुम्ही जाणार असाल तर खूप चांगलं आहे जाण्यासाठी बाय रोडला पण। ही उदयपूर सिटी आहे, शॉपिंग एरिया आहे। जाताना जे काही मला फुटेज मिळाले ते मी रेकॉर्ड केले होते। नंतर आपण मार्केट वगैरे सगळं फिरणार आहेत, तर तेव्हा पण तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील इन डिटेलमध्ये। आणि बाहेर काही स्पॉट्स आहेत ते पण बघायचे आहेत। पॅलेस वगैरे आहे, ते लेक आहे, ते सगळं बघायचं आहे। आणि आम्ही जिथे राहिलो होतो ते नियर बायच आहे सगळं। हा आहे आमचा बाहेरचा व्ह्यू। तुम्हाला पटकन एक टूर देते। हा आहे गंगोर घाट। इथे आता आपण जाणार आहोत संध्याकाळी। तिथे आहे मंदिर, तिथेही जायचं आहे। आणि अशा प्रकारे काहीसं एक आहे। तर आपण बघूयात आता आतमधले। इथे लंच डिनर वगैरे सगळं त्यांचं इथे वरती आहे। ही आहे आपली रूम। हा काही प्रमोटेड व्हिडिओ नाही आहे। मी जिथे जाते ते आवडतं ते मी तुम्हाला सांगते। अशा प्रकारे हा रूम आहे। ती आपली स्वरा। आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवते, जो बाहेरून आपण बघितला तो आपल्या रूममधून पण दिसतो। गंगोर घाट आणि ते मंदिर, जगदीश टेम्पल आहे ते इथे। हा आहे तो गंगोर घाट आणि इथे सिटी पॅलेस आहे। तर असा आम्ही व्ह्यू घेतलेला होता, म्हणजे रूम बुक केलेली। अशा प्रकारे काहीतरी डेकोरेट केलेली आहे रूम।
इथे एक कपाट आहे जे आमच्या बॅग्स आणि वॉशरूम इथे आहे. वॉशरूम पण बऱ्यापैकी चांगलं आहे. हे कपबोर्ड आहे, एक कपाट, हँगर दिले आहेत. चार्जिंगला वगैरे आहे तिथे 2 पॉईंट. हा बेड आहे. फ्रेश वगैरे झालो, लंच वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही निघालो जगदीश टेम्पलला दर्शन घेण्यासाठी. आणि तिथून मग गंगोर घाट वगैरे करू आणि थोडंफार मार्केट एरिया फिरू आणि मग पुन्हा रूमवर येऊ. तर आता आपण बघूयात काय काय होतं आहे ते आपलं वर्क. दुपारी जगदीश टेम्पल 1 ते 4 बंद असतं. आम्ही गेलो तेव्हा ते बंद होतं. मग आम्ही ॲक्च्युली ते आतमध्ये काही व्हिडिओ फोटो काढायला अलाउ नाही आहे, तर मी तुम्हाला सगळं बाहेरून दाखवते काय आहे ते. आणि आता आम्ही आलो आहोत सहेलियों की बाड़ी, हे गार्डन आहे तिथे. आम्ही तिथे पूर्ण फाउंटन वगैरे आहेत. इथे एंट्री फी आहे 30 रुपीज. ते सगळं तुम्हाला आता बघायला मिळेल. तर तो व्हिडिओ हा पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. हे जे गार्डन आहे ते पूर्ण फाउंटनचं आहे. तिकडच्या राणीसाठी हे गार्डन बांधलं होतं आणि तिच्या मैत्रिणींसाठी, म्हणजे सहेली की वाडी म्हणून ह्याला म्हटलं जातं. तिथे त्या येऊन मजा मस्ती करायच्या, गप्पा मारायच्या. म्हणजे रॉयल फॅमिलीमध्ये मुलींना, लेडीजला असं जास्त बाहेर जायला कुठे अलाव नसायचं. मग त्यांनी इथेच सगळं ते केलेलं होतं. अशी थोडीफार काही स्टोरी आहे. इन डिटेलमध्ये मलाही नक्की माहिती नाही. जे मी इथे ऐकलं होतं ते तुम्हाला इथे सांगते. इथे हे जे हत्ती आहेत त्यांच्या सोंडमधनं ते पाणी येतं आहे. आधी म्हणत होते की तिथे तो जो फोर्स होता ना पाण्याचा, त्यांच्या सोंडमधनं येण्याचा, तो इथे जे मधलं आहे ना तिथपर्यंत ते पाणी जायचं. पण आता थोडा फोर्स कमी झाला आहे त्याचा पाण्याचा, त्याच्यामुळे ते अर्धं जातं आहे.
आणि कोणत्या इलेक्ट्रिकवर का कशावर नाही आहे, डायरेक्ट त्यांनी ज्या वेळेला ते केलेलं आहे त्याच्यावरच अजूनही चालू आहे ते. तिथूनच जवळ होता तो फतेसागर लेक होता, तिथे बोटिंग आहे, तर सनसेट होणार होतं, तर म्हटलं आपण तिथे जाऊया आणि तिथून सनसेट बघूया. इथे जे आहे ना मध्ये तिथे उतरता येतं आपल्याला, ते बोटीने सोडतात, अर्धा एक तास आपण तिथे फिरू शकतो, फोटोज वगैरे काढता येतात आणि मग पुन्हा रिटर्न यायला बोट आहे त्यांचे. जर तुम्हाला सनसेटचा व्ह्यू बघायचा असेल तर हे वर्थ आहे. फतेसागरला या, तिथे शांतता आहे, तिथून तुम्ही नक्की ते एन्जॉय करू शकता.